महाराष्ट्र ही जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील भूमी आहे हे मासाहेब जिजाऊंकडे पाहून लक्षात येते। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडचे लखुजराव जाधव आणि माळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला। 5 आसमानी आणि सुलतानी सत्तांचा पराभव करून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा आणि स्वराज्याचा भगवा फडकवण्याचं स्वप्न देखील मासाहेब जिजाऊंनीच शिवरायांना दाखवलं। तर जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक आदर्श राजा ज्यांनी घडवण्याचं काम केलं त्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथे झाला होता आणि त्यांचा मृत्यू रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या याच पाचाड गावामध्ये झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहणं हे मासाहेब जिजाऊंच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख होतं। म्हणूनच की काय, राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 ला मासाहेब जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला। नंतर याच ठिकाणी मासाहेब जिजाऊंची समाधी उभारण्यात आली। मासाहेब जिजाऊंची ही समाधी पूर्वी अर्धवट उद्ध्वस्त अवस्थेत होती। तिचे इतरत्र पडलेले दगड नव्याने व्यवस्थित बसून मूळ समाधीवरतीच या समाधीची रचना करण्यात आली।